बालमित्र मंडळ सायरुद्र आपला एक प्रतिनिधी येथे पाठवायचा आहे. सायरुद्र एक प्रतिनिधी येथे पाठवायचा आहे. तर प्रकाश वरवटकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील हा प्रथम फेरीचा पहिला सामना आपण आज या ठिकाणी आजच्या या दिवसातील हा सामना आहे. तर बालमित्र मंडळ या संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी प्रकाश वरवटकर यांच्या पहिल्याच चेंडू या ठिकाणी फ्लिक केला जातो. या ठिकाणी एक धाव पूर्ण केली देखील जाते. या ठिकाणी आपल्याला पहिला दुसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातो. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. संघाचं खातं देखील या ठिकाणी खुलतं होताना आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 2 धावा अशी सुरुवात आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. सायरुद्र संघाची धावसंख्या या ठिकाणी 2 झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर या ठिकाणी अपील केली जाते आहे. थेट चेंडू यष्टीरक्षक या ठिकाणी तर ह्या ठिकाणी अपील होते. पंचांचा निर्णय आपल्याला ह्या ठिकाणी अपील फेटाळली जाते ह्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा निर्धाव डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी थेट यष्टीरक्षकाच्या हातून थेट स्लिप गलीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी आलेली पाहायला मिळते. ह्या ठिकाणी बालमित्र मंडळच्या माध्यमातून ह्या ठिकाणी प्रकाश वरवटकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आपली पुढील डिलिव्हरी घेऊन जातोय. मॉर्निंग क्रिकेटर संघाच्या कॅप्टनना या ठिकाणी माईकची संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा एक धाव मिळते. या ठिकाणी धाव संख्या या ठिकाणी पोहोचते ती म्हणजे बिनबाद 3. तर सलामीची जोडी आलेली आपल्याला पाहायला मिळते. सायरुद्र 11 संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या खेळीची सुरुवात करताना या सामन्यामध्ये मात्र पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. संघाचा स्कोअर कशा प्रकारे पुढे नेतील. मर्यादित 4 षटकाचे सामने राष्ट्रवादी चषक 2019 सन्माननीय संजय दीना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी भव्य ओव्हरआर्म नाईट क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. तर या स्पर्धेच्या मुख्य आयोजका आपल्या विभागातील वार्ड क्रमांक 131च्या स्थानिक नगरसेविका त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेचं आयोजन आपल्या घाटकोपरच्या क्रीडानगरीमध्ये आचार्य आत्रे मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. तर मी दोन्ही संघांना विनंती असा करतो की एक प्रतिनिधी येथे असा पाठवायचा की ज्याला आपल्या संघातील सर्व खेळाडूंची नावे माहीत असावी. पुन्हा एकदा जोरात टाकलेला चेंडू थेट बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक डाऊट डिक्लेअर या ठिकाणी पंच अमित गोलतकर या ठिकाणी दर्शविताना आपल्याला पाहायला मिळते. तर 5 धावा झालेल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रकाश वरवटकर यांनी सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी देखील करून दिलेलं पाहायला मिळते. तर आजच्या स्पर्धेतील आजच्या सत्रातील हा 5वा सामना या ठिकाणी सुरू आहे तो म्हणजे बालमित्र मंडळ आणि सायरुद्र या दोन प्रतिस्पर्धी संघादरम्यान ही लढत आपण या ठिकाणी पाहत आहे. राष्ट्रवादी चषक 2019.
तर सलामीची जोडी आलेली आपल्याला मैदानावर पाहायला मिळते ती म्हणजे लेफ्ट हँड बॅट्समन लक्ष्मण आणि राईट हँड बॅट्समन तेजस. सायरुद्र संघाच्या माध्यमातून आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते आचार्य अत्रे मैदानामध्ये एक भव्य दिव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पूर्व तालुक्याच्या माध्यमातून सन्माननीय संजय दिना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेचं आयोजन मात्र घाटकोपरच्या क्रीडानगरीमध्ये आचार्य अत्रे मैदानामध्ये हे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. तर दीपक वरवटकर यांचे चिरंजीव जयेश वरवटकर आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. वैयक्तिक पहिले षटक असणार आहे जयेश वरवटकर यांचं. मोठा लॉंग रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. आखोडू डिलिव्हरी टाकण्यात आले होते. डिक्लेअर झोन मध्ये मला वाटतं ह्या ठिकाणी चेंडू जातोय. एक धाव या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून निर्णय देणारा पंच ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पंकज आमरे. संघाची धावसंख्या ह्या ठिकाणी पुढे सरसावते ती म्हणजे बिन बाद 6 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात साई रुद्र 11 संघाच्या. तर आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय लक्ष्मण राईट हँड बॅट्समन. तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते जयेश. पुन्हा एकदा स्लो राम डिलिव्हरीचा मारा ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चेंडू ह्या ठिकाणी फील्ड देखील होतोय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर ह्या ठिकाणी केला जातोय परंतु ह्या ठिकाणी थ्रो चांगल्या नसल्यामुळे ह्या ठिकाणी चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून लक्ष्मण आणि तेजस 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत आणि धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे बिन बाद 8 धावा झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सायरुद्र संघाच्या. तर दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते जयेश वरवटकर. पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये मारलेला फटका आपण या ठिकाणी पाहता. चेंडू फील्ड होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा सहज या ठिकाणी पूर्ण केल्या. तिसरी धाव करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी होते परंतु नकार देतात दोन्ही फलंदाज. एकमेकांना चांगला संवाद चांगला कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. तर 1 रन शॉट या ठिकाणी डिक्लेअर पंतांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. तर 1च धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 9 धावा झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सायरुद्र संघाच्या. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. ऑफ टिकवर घुसून मारायचा रिव्हर्स फटका या ठिकाणी मारला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1च धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 10. जुना चेंडू द्यायचा आहे या ठिकाणी. ऑफ टिपवर घुसून रिव्हर्सचा फटका या ठिकाणी मारला जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या या ठिकाणी पोहोचते बिनबाद 10. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जयेश वरवटकर. तर या ठिकाणी लक्ष्मण सज्ज होतोय. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका या ठिकाणी. चेंडू फील्ड देखील होताना पाहायला मिळतो. चांगला थ्रो या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. या ठिकाणी तितकंच चांगलं चेंडू कलेक्ट या ठिकाणी विकेट किपिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः दीपक वरवटकर या ठिकाणी यष्टीरक्षकाची कामगिरी संघासाठी करताना पाहायला मिळतोय. तर त्याचे चिरंजीव मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. शेवटचा चेंडू असणाऱ्या जयेश वरवटकर यांच्या या षटकातील वैयक्तिक पहिले षटक घेऊन या ठिकाणी संघासाठी प्रमुख
कामगिरी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आणि फ्लिक केला जातो चेंडू या ठिकाणी स्टेप आउट होऊन सागर आखाडे ह्या ठिकाणी शॉर्ट ऑफ मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड करतोय. षटकाची सांगता झाली, षटकाची समाप्ती, षटक या ठिकाणी संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला ह्या ठिकाणी या धाव फलकावरती पाहायला मिळते त्या म्हणजे 12 बिनबाद 12 अशी सुरुवात या ठिकाणी झालेली पाहायला मिळते सायरुद्र संघाची. तर ह्या ठिकाणी वरवटकर कुटुंबातील 3 सदस्य या ठिकाणी बालमित्र मंडळामध्ये या संघामध्ये खेळताना पाहायला मिळते. तर दीपक वरवटकर, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू प्रकाश वरवटकर, त्याचप्रमाणे दीपक वरवटकर यांचे चिरंजीव जयेश वरवटकर. आता त्यांची गोलंदाजीची समाप्ती देखील झालेली आहे, या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. तर जयेश वरवटकर यांनी आपल्या या षटकामध्ये 7 धावा दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर 7 धावा आलेल्या देखील या षटकामध्ये आपणास पाहायला मिळत आहेत. तर चौथा कुटुंबीय मेंबर या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते. वरवटकर कुटुंबातील सदस्य कल्पेश वरवटकर. तर सगळी भावकी मला वाटतं आज या राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक वरवटकर असतील, प्रकाश वरवटकर असतील, तर जयेश वरवटकर असतील. तर आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते रुपेश वरवटकर. वैयक्तिक पहिले षटक आणि संघाच्या माध्यमातून 3रं षटक घेऊन येतोय रुपेश वरवटकर. फलंदाज तेजस या ठिकाणी स्ट्राईकवरती सध्या पूल मारला जातो या ठिकाणी आणि झेल सुटला जातो या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नक्कीच आला होता, परंतु झेल सुटला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर 14 धावा या ठिकाणी आलेल्या आपणास पाहायला मिळत आहेत सायरुद्र या संघाच्या. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पूल केला जातोय आणि या ठिकाणी चेंडू देखील फील्ड होताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव जरूर मिळते. ह्या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावते. 15 बिनबाद 15 धावा आलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सायरुद्र संघाच्या. अजूनही यशस्वी अशी गोलंदाजी कुठल्याही गोलंदाजाला यश मिळालेलं नाही विकेटचं पतन करण्यासाठी. पुन्हा एकदा रुपेश वरवटकर गोलंदाजी मार्ग सज्ज होते आणि या ठिकाणी चेंडूने बॅटची कडा घेतली आणि ठेक डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव जरूर मिळते. या ठिकाणी संघाची धावसंख्या या ठिकाणी झालेली पाहायला मिळते सायरुद्र संघाची, ती म्हणजे 16 बिनबाद 16 धावा आतापर्यंत आलेल्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सायरुद्र संघाच्या. पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. ऑफ टिकर घुसून धरून मारला होते फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरी डाव करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातोय आणि आता मात्र या ठिकाणी लक्ष्मण या ठिकाणी रनआउट होते आणि माघारी देखील जाताना आपल्याला पॅव्हेलियनच्या दिशेने पाहायला मिळतोय. तर एक यश या षटकामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. एका विकेटचं पतन देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. तर आता मात्र 1 बाद 17 धावा या ठिकाणी सायरुद्र संघाच्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मैदानामध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय गणेश डांगी. राईट हँड बॅट्समन या ठिकाणी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय गणेश डांगी. घाटकोपर पूर्व स्थानिक रहिवासी. आता मात्र या राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर लक्ष्मण आपल्या संघाची धावसंख्या या ठिकाणी एकाकी खेळी चांगली खेळीच्या माध्यमातून आपला खेळ या ठिकाणी क्रिकेट रसिकांना दाखवत आहे.
तर 17 धावा या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात. सायरुद्ध संघाच्या एका विकेटचं पतन जरूर या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. आत्ताच आधीच्या ह्या डिलिव्हरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू या ठिकाणी लेग कटर केला जातोय आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी जाते. तितकंच चांगला चेंडूचं कलेक्शन जरी चांगलं नसलं तरी मात्र धाव काढण्यात या ठिकाणी अपयश मात्र आलेल्या दोन्ही फलंदाजांना. आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी या ठिकाणी जाते. कल्पेश वरवटकर आता मात्र यशस्वी असा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बालमित्र मंडळ या संघातील हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. पुढील डिलिव्हरी टाकण्यासाठी सज्ज होते. तर या ठिकाणी पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चेंडू फील्ड होण्याआधी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र चांगला कॉलिंग चांगला संवाद दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी चषक 2019 तर षटकाची सांगता या ठिकाणी झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक संपलं जातं या ठिकाणी तिसरं धावसंख्या हाताला या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळते. ते म्हणजे 1 बाद 19 धावा. तर 19 धावा या ठिकाणी धाव फलकावरती आलेल्या पाहायला मिळतात सायरुद्ध संघाच्या. आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी घेऊन येते सागर आखाडे. लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला आता मात्र राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आपला बराचसा काळ 1-on-1-11 संघाच्या माध्यमातून खेळणारा हा सागर आता मात्र या स्पर्धेतील राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तो पण बालमित्र मंडळ या संघाच्या माध्यमातून. तर बालमित्र मंडळाने या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि साई रुद्र 11 संघाला बॅटिंग करण्याचं आव्हान दिलं. तर साई रुद्र 11 संघाने या आव्हानाचं उत्तर दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी साई रुद्र संघाची ती म्हणजे 19. एक विकेट गमावलेला आहे. सागर आखाडे लेफ्ट हँड गोलंदाज या ठिकाणी आकुड डिलिव्हरीचा स्वेर मारा. पंचांचा निर्णय या ठिकाणी वाईड मिळतोय आणि 1 धाव मिळते. संघाच्या खात्यामध्ये बढोतरी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. सायरुद्ध संघाची धावसंख्या या ठिकाणी आता मात्र पुढे सरसावते ती म्हणजे 1 बाद 20 धावा. तर वाईडच्या माध्यमातून सागर आखाड्याची सुरुवात झालेली पाहायला मिळते. एक मोठा फटका मारला जातो या ठिकाणी. 55 2 धावा आलेल्या आहेत. 2. तर धावसंख्या या ठिकाणी 22 धावा तब्बल या ठिकाणी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहेत. तर एक चांगली खेळी करतोय. एक चांगला खेळ या ठिकाणी क्रिकेट रसिकांना देखील दाखवतोय. लेफ्ट हँड बॅट्समन तेजस पुन्हा एकदा पूल मारण्याचा प्रयत्न करतो. जोरात टाकलेला चेंडू होता हा आणि बॅटचा आणि चेंडूचा संपर्क टायमिंग चांगला नसल्यामुळे 1 धाव निश्चित या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 1 बाद 21. अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. सागर आखाडे यांच्या या षटकातील वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन येतो या ठिकाणी सागर आखाडे. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी दीपक वरवटकर शॉर्ट ऑफ लेग वरती उपस्थित. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी फटका जरूर चांगला मारण्यात आला होता पण त्यांचा डिक्लेअर देखील या ठिकाणी आपल्यास 1 धावेचा डिक्लेअर झोनमध्ये गेला निर्णय या ठिकाणी मिळतोय. संघाची धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावते ती म्हणजे 24. 1 बाद 24 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील सागर आखाडे यांच्या. ऑफ स्टिकवर घुसून मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातोय. पंचाकडे अपील देखील केली जाते परंतु दाट फेटाळली जाते. लेग बाईकचा इशारा या ठिकाणी पंच पंकज आमरे यांच्या माध्यमातून आपणास मिळतोय. तर धावसंख्या ह्या बाईकच्या माध्यमातून 1 धाव जरूर मिळते. 25 धावा या ठिकाणी सायरुद्ध संघाच्या आलेल्या आपल्यास या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर तेजस मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आपल्या संघाची धावसंख्या पुढे वाढवण्याची कामगिरी स्पर्धेतील या सामन्यामध्ये करताना पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा वाईड चेंडू आपल्यास या ठिकाणी पाहायला मिळतोय. सागर आखाडे यांच्या माध्यमातून ही डिलिव्हरी आपल्यास पाहायला मिळाली. तर 26 धावा धाव फलकावरती झालेल्या आपल्यास पाहायला मिळत आहेत सायरुद्ध संघाच्या. अजूनही 3 चेंडू शिल्लक सागर आखाडे यांच्या षटकातील. पुन्हा एकदा ऑफ स्टिकवर घुसून मारण्याला मोठा फटका या ठिकाणी
क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सुटला जातो. या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण करताना आपल्या दोन्ही फलंदाज मिळतात. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातो. 3 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी धाव संख्या देखील सायरुद्ध संघाची पुढे सरसावते ती म्हणजे 29. तर शेवटचा चेंडू असणारे सागर आखाडे यांच्या या षटकातील. तर तेजस राईट हँड बॅट्समन आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करतोय. एक चांगला खेळ या ठिकाणी सादर करतोय क्रिकेट रसिकांसमोर. शेवटची डिलिव्हरी घोलण्यासाठी मार्कवरती सज्ज होते. ऑफ स्टिकवर घुसून मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु या ठिकाणी दीपक वरवटकर चांगला चेंडू कलेक्ट करतोय आणि रनआउटच्या रूपाने एक धक्का एका विकेटचं पतन आपणास झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर फलंदाज या ठिकाणी गणेश मात्र रनआउटच्या रूपाने बाद होते आणि अर्धी इनिंग या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्धी इनिंगची समाप्ती देखील झाली आपल्याला पाहायला मिळते. 30 धावांचं लक्ष्य असलेला हा सामना बालमित्र मंडळ आणि सायरुद्र संघ या दोन प्रतिस्पर्धी संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर सायरुद्ध संघाची धावसंख्या धावफलकावरती आलेली पाहायला मिळते. धावफलकावरती झालेली पाहायला मिळते ती म्हणजे 2 बाद 29 धावा आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करायचं आहे ते म्हणजे बालमित्र या संघाला. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो आरसी बॉयज 11चा कॅप्टन त्याचप्रमाणे आझाद 11 संघाचा कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टन या ठिकाणी पुढे यायचे आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते उडवण्यात येणार आहे. तर आरसी बॉयज आणि आझाद 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहे. या पुढील सामना आपला खेळवला जाणार आहे. आरसी बॉयज आणि आझाद 11 दोन्ही संघ नायकांना मी विनंती करतो की आपली प्लेइंग लिस्ट 11 खेळाडूंची लिस्ट या ठिकाणी द्यायची आहे. जरा लवकर करा. आरसी बॉयज आणि आझाद 11 दोन्ही संघ नायकांना मी विनंती करतो की आपल्या 11 प्लेयरची प्लेइंग लिस्ट या ठिकाणी द्यायची आहे. सामन्यात सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर आपले फिल्डर या ठिकाणी फिल्डिंगवरती सज्ज होतील अशी आशा बाळगतो राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पूर्व तालुका सन्माननीय संजयजीना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेचं भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेटचे सामने आज आपल्या घाटकोपरच्या क्रीडानगरीमध्ये आचार्य आत्रे मैदानामध्ये आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेच्या मुख्य आयोजिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वार्ड क्रमांक 131च्या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यसम्राटी नगरसेविका त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ राखीताई जाधव सालेन यांच्या माध्यमातून आज आपल्या घाटकोपर पूर्व तालुका विभागातील संघांसाठी आज या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी पुन्हा सूचित करतो की घाटकोपर पश्चिमेकडील कोणताही खेळाडू
या संघामध्ये खेळला जाणार नाही किंवा बाहेरील कोणताही खेळाडू या स्थानिक संघामध्ये खेळताना दिसल्यास तो संघ या ठिकाणी बाद करण्यात येईल असा निर्णय या ठिकाणी कमिटीने घेतलेला आहे. तर आरसी बॉयज आणि आझाद 11 या ठिकाणी टॉस उडवून घ्यायचंय. आरसी बॉयज आणि आझाद 11 दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की आपण या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी पुढे यायचंय. तर सलामीची जोडी आलेल्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते सागर आखाडे आणि सचिन या ठिकाणी सलामीची जोडी आलेली आपल्याला पाहायला मिळते. साई मित्र मंडळ संघाच्या माध्यमातून 30 धावांचं लक्ष असलेला हा सामना आपण राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य ओव्हरऑल नाईटचे क्रिकेटचे सामने आपण आज आपल्या आवडत्या मैदानामध्ये अर्थातच आचार्य आत्रे मैदानामध्ये हे सामने आपण आयोजित केलेले आहेत. तर वरिष्ठ आणि एक मोठा अनुभव असलेला क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला रामू या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. तर या ठिकाणी सलामीची जोडी आलेली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सचिन आणि सागर. तर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते, आपली पहिली डिलिव्हरी टाकण्यासाठी सज्ज होते वरिष्ठ खेळाडू क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला रामू. तर या ठिकाणी अनुभवी फलंदाज सागर आणि सचिन हे देखील सज्ज झालेले आहेत या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आपल्या खेळीची सुरुवात करताना पाहायला मिळणार आहे बालमित्र मंडळ संघाच्या माध्यमातून. तर पहिल्या डिलिव्हरीचा मारा या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी चेंडूने बॅटची कडा घेतली थेट डिक्लेअर झोनमध्ये गेलेला पाहायला मिळतोय. एका धावेने संघाचं खातं या ठिकाणी उघडलं जात आहे. एक चेंडू एक धावा असं समीकरण आपल्याला धावाचा पाठलाग करताना मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. 30 धावांचं लक्ष असलेला सामना धाव फलकावरती धावसंख्या आलेली पाहायला मिळते बालमित्र संघाची ती म्हणजे एक चेंडू एक धाव. तर एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या धावफलकावरती आलेलं पाहायला मिळते 2. तर आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन सागर आखाडे या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती सज्ज होते. तर गोलंदाजी मार्गवरती तिसरी डिलिव्हरी घेऊन जाईल या ठिकाणी रामू. सागर आखाडे यांची डिलिव्हरी असणार आहे. तर दोन्ही खेळाडू सज्ज होते आहेत. फलंदाज सज्ज होते, गोलंदाज देखील सज्ज होते गोलंदाजी मार्गच्या माध्यमातून. तर ऑफस्टिकवर घुसून मारलेला हा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षण देखील चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि चांगला चेंडू या ठिकाणी कलेक्ट करतोय विकेट कीपर. एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरसावते म्हणजे 3 चेंडू 3 धावा असं समीकरण 30 धावांचा लक्ष असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहत आहे. थोडासा बदल या ठिकाणी फिल्डिंग मध्ये करताना या ठिकाणी करणं जर आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते, फलंदाज देखील सज्ज होते. तर गोलंदाजी मार्ग मधून आपल्याला पाहायला मिळतो रामू यांची पुढील डिलिव्हरी असणार आहे. सचिन यांस मोठा फटका या ठिकाणी फ्लिक केला जातोय सचिनच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाकडून या देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण होते, अर्थातच झेल घेतला जातो या ठिकाणी आणि या ठिकाणी एका विकेटचं पतन होते. सचिन या ठिकाणी बाद होऊन माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय पॅव्हेलियनच्या दिशेने. राष्ट्रवादी चषक 2019 एक मोठं यश या ठिकाणी मिळते सायरुद्र या संघाला. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतो युवराज. तर खरंच युवराज सारखी खेळी करतोय का, कारण 30 धावांचं लक्ष असलेला हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहे आणि खरंच या ठिकाणी आपल्याला युवराजची खेळी
पाहायला मिळणार यात मात्र कुठली शंका नाही, कारण एक मोठं आव्हान आहे. रात्रीचं क्रिकेट म्हटलं की 30 धावा खूप असतात, खूप मोठ्या असतात, त्याचा पाठलाग करणं देखील खूप जरुरी असतं. तर 30 धावांचं लक्ष असलेला हा सामना गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा सज्ज होते रामू. तर या ठिकाणी सागर आखाडे लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी सायरुद्र संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज. रामू पुढे ऊन मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बेल्स उडवली जाते आणि सागर आखाडे या ठिकाणी क्लीन बोल्ड होते आणि माघारी देखील जातोय. तर एक मोठं यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे साई रुद्र संघाच्या माध्यमातून. तर हॅट्रिकची संधी असणार आहे या पुढील डिरुरीमध्ये रामू यांस. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. तर अप्रतिम आणि सुरेख डिलिव्हरीचं प्रदर्शन, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला ह्या ठिकाणी रामू सायरुद्र संघाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. बालमित्र मंडळाची या ठिकाणी बॅटिंग आहे. शेवटची डिलिव्हरी हॅट्रिकची संधी आहे. तर हॅट्रिक या ठिकाणी चुकते आहे, मात्र एक या ठिकाणी फ्लिक केला जातो चेंडू आणि सहज या ठिकाणी एक धाव मिळते आहे. तर धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 2 बाद 4 धावा. 30 धावांचं लक्ष असलेला सामना आणि बालमित्र मंडळ या संघाची धावसंख्या आलेली आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 2 बाद 4 धावा. असं समीकरण धावाचा पाठलाग करताना आपल्याला या स्पर्धेतील ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2019 स्पर्धेतील या सामन्यामध्ये पाहायला मिळते. तर 18 चेंडू 26 धावांचं लक्ष असणार आहे. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी बालमित्र मंडळ या संघाला. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज मारतो सज्ज होऊन पुढे डिलिव्हरी टाकतो देखील आहे आणि एक हेलिकॉप्टरचा ग्राउंड स्ट्रोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरी डाव करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चांगली फिल्डिंग या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामधील खेळाडू करतोय. धावसंख्या पुढे सरसावते, ती म्हणजे 2 बाद 5 धावा. असं समीकरण धावांचा पाठलाग करताना आपल्याला स्पर्धेतील राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील या सामन्यामध्ये पाहायला मिळते. अजूनही 25 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. तर पुन्हा एकदा निर्धाव डिलिव्हरी थेट जाते विकेट किपरच्या हाती आणि या ठिकाणी चेंडू देखील तितकाच चांगला कलेक्ट केला जातोय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. तर या आधीची डिलिव्हरी मात्र अप्रतिम सुरेख डिलिव्हरी टाकली. या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज पूर्णपणे बीट झालेला देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतोय. रुपेश पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे निर्णय देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावते 6 धावा. दोन विकेट माघारी देखील पाठवलेले पाहायला मिळत आहेत आपल्याला बालमित्र संघाच्या. फलंदाजांना माघारी पाठवण्याची प्रमुख कामगिरी या ठिकाणी सायरुद्र संघाच्या माध्यमातून येणाऱ्या गोलंदाजांनी केलेली पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा एका विकेटचं पतन या ठिकाणी रनआउटच्या रूपाने या ठिकाणी एक फलंदाज या ठिकाणी रनआउट होते, धावचित होते आणि पुन्हा एकदा यशस्वी अशी गोलंदाजी सुरुवात आपल्याला झालेली पाहायला मिळते. नो चेंडू आहे, नो चेंडू आहे.
त्या प्रकारचा नो आहे. थ्रो 2 धावा प्लस आहेत ना, तर 3 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त 2 धाव नो चेंडूवरती आलेले आहेत. जर कुठला गोलंदाज समजा थ्रो बॉलिंग करत असेल आणि पंचांनी त्या डिलिव्हरीवरती नो निर्णय दिला तर 2 धावांची पॅनल्टी मिळणार आहे. आणि 2 धावा या पॅनल्टीच्या माध्यमातून आलेल्या तर जरूर आपल्याला पाहायला मिळते. पण अतिरिक्त 1 धाव चांगला रन बिटवीन द विकेटच्या माध्यमातून देखील आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. तर अशा 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत सायरुद्र संघाला. तर आता मात्र 9 धावा धाव फलकावरती आलेल्या पाहायला मिळतात सायरुद्र संघाच्या, माफ करा बालमित्र संघाच्या. बॉलर कोण आलाय? अरे बॉलर कोण आलाय? बॉलर कोण आला आता? ए बॉलर कोण आहे? कोबू. तर या ठिकाणी नवीन गोलंदाज आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूंना विनंती करतो की सीमारेषा पलीकडे यायचंय, सीमारेषा पलीकडे आपण यायचंय. तर तेजस या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. या ठिकाणी सूत्रसंचालक कक्षासमोर जे खेळाडू आहेत, जे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बाजूला होते. फ्री हिट आहे या ठिकाणी, मोठा फटका जरूर मारला जातो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील पुढे सरसावतोय, परंतु या ठिकाणी दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न जरूर केला जातो, परंतु नकार देतोय स्ट्राईक यांचा फलंदाज. आणि एका धावेवर समाधान मारते. धाव संख्या पुढे सरसावते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजे 3 बाद धाव 10 धावा झालेल्या पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी बालमित्र मंडळ संघाला. तर बालमित्र मंडळ संघाची धावसंख्या आपल्याला या धावफलकावरती आलेली पाहायला मिळते. ती म्हणजे 3 बाद 10 धावा. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी मारला जातोय, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू देखील फील्ड केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून आणि एकच धाव या ठिकाणी मिळते आहे. धावसंख्या पुढे सरसावते, ती म्हणजे 3 बाद 11. या ठिकाणी बालमित्र मंडळ 11 संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला. तर पंचांचा निर्णय या ठिकाणी नो मिळतो आपणास. थ्रो बॉलर, तर हा देखील थ्रो आणि अतिरिक्त अजून या ठिकाणी मला वाटतं 2 धावाची एक भर या ठिकाणी रणसंख्यामध्ये आलेली आपल्याला मिळते. धावसंख्या मिळते आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 13. 3 बाद 13 धावा झालेल्या आपल्यास या ठिकाणी पाहायला मिळतात बालमित्र मंडळ संघाच्या. तर बालमित्र मंडळ संघाने या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आव्हान दिलं होतं सायरुद्र संघाला प्रथम फलंदाजीचं. तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की प्रथम फलंदाजी करून या ठिकाणी 29 धावा या ठिकाणी धाव फलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या सायरुद्र संघाच्या माध्यमातून. तर धावांचा पाठलाग करताना आता मात्र समीकरण आपणास या ठिकाणी बदललेलं पाहायला मिळते. ते म्हणजे बालमित्र मंडळ या संघाची धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 13. 3 बाद 13 असं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तेरा धावा झालेल्या आहेत. 13. अजूनही विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असलेला हा सामना, 30 धावांचं लक्ष दिलेला हा सामना, राष्ट्रवादी चषक 2019 स्पर्धेतील हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर दोन्ही गोलंदाज या ठिकाणी थ्रो बॉलर म्हणून समोर आपणास आलेले पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून दाद केली जाते, अपील केली जाते आणि या ठिकाणी एक यश या ठिकाणी नवीन गोलंदाजाला मिळतं. या ठिकाणी तर लेग बाय विकेट चं पतन या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय.
विकेट नाही, नो बॉल होता, फ्री हिट होता ना, नो बॉल होता, फ्री हिट होता. डॉट बोल ना, तो डॉट चेंडू गेला ना, डॉट गेला ना, राजेश ओव्हर झाली का, दुसरी ओव्हर झाली. रन कुठे काढले, कोणते 2 रन दिले ना, माहिती नाही मला. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी ब्रिजेश भाई या ठिकाणी गोलंदाजी मार्गाची सज्ज होते गोलंदाजीसाठी. किती पाहिजे आता, ओव्हर किती आल्या, तर 12 चेंडू 17 धावांचं लक्ष असलेला हा सामना आपला या ठिकाणी पाहायला मिळतो. राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून ब्रिजेश भाई आपली पहिली डिलिव्हरी घेऊन टाकण्यास सज्ज होते आणि या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग होते. एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या आपल्याला या धाव फलकावरती आलेली पाहायला मिळते ती म्हणजे बालमित्र मंडळ 11 संघाची 15. 14 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी बालमित्र मंडळ 11 संघाला. पुन्हा एकदा ब्रिजेश गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. पुढील डिलिव्हरी देखील टाकत आहे या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका आणि डिक्लरच्या माध्यमातून एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. तर 15 धावा आलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बालमित्र मंडळ या संघाच्या. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी बालमित्र मंडळ संघाला. स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न होते परंतु या ठिकाणी बाईकच्या रूपाने एक धाव मिळते. लेग बाईकच्या रूपाने एक धाव मिळते या ठिकाणी. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल उडवला जाते. आरसी बॉयज आणि आझाद या दोन संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल उडवला जाते. तर वाईटच्या रूपाने एक धाव जरूर मिळते या ठिकाणी. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. या ठिकाणी हलकीची दिशा दिली आहे बॅटने चेंडूला. या ठिकाणी दुसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर होते. आणखी एका विकेटचं पतन या ठिकाणी रनआउटच्या रूपाने एक फलंदाज पुन्हा एकदा माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर राजेश या ठिकाणी रनआउट होऊन माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक चांगला कमबॅक आणि यशस्वी अशी गोलंदाजीची सुरुवात राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीची लढत, रंगतदार लढत आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आरसी बॉयज टॉस उडवून घ्या. वाईड आलेला आहे. अमय टॉस उडून घे. तर या ठिकाणी आरसी बॉयज आणि आझाद 11 या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस उडवलं जात आहे. जर कुठलाही बाहेरील संघ, कुठल्याही बाहेरील खेळाडू या स्थानिक स्पर्धेमध्ये खेळताना आढळल्यास तो संघ बाद केला जाईल. तर आझाद 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकलेला आहे. आपला निर्णय द्यायचा लवकर द्यायचा आहे.
तर अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज असलेला हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहे. पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी या ठिकाणी टाकण्यात आली ब्रिजेश भाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि बाईच्या माध्यमातून एक धाव आलेली देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. बालमित्र मंडळ या संघाची 20 धावा तब्बल आपल्याला या धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. आता मात्र 6 चेंडू 10 धावांची गरज असलेला विजयासाठी हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहे. राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील अटीतटीची लढत, रंगतदार लढत आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेट सामने आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय संजय दिना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित घाटकोपरच्या क्रीडानगरीमध्ये आचार्य अत्रे मैदानामध्ये या सामन्याचं आयोजन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही विजयासाठी 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे बालमित्र मंडळ संघाला. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असलेला हा सामना राष्ट्रवादी चषक 2019 स्पर्धेतील हा सामना अतिशय रंगतदार लढतीमध्ये गेलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भाई एवढी मोठी टुर्नामेंट होते, बॉलरचं नाव सांगायचं नाही, काही नाही, फक्त संघ घेऊन आलाय. आणि पहिली डिलिव्हरी या ठिकाणी अतिशय शॉर्ट टाकण्यात आली होती आणि एक धक्का जरूर या ठिकाणी लागतोय रनआउटच्या रूपाने. एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि आणखी एक धक्का लागतोय या ठिकाणी बालमित्र मंडळ या संघाला. तर कल्पेश या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होऊन पॅव्हिलियनच्या दिशेने माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता मात्र 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता असलेला हा सामना आपण या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील हा सामना आजच्या दिवसातील आजच्या सत्रातील आपण या ठिकाणी घाटकोपरच्या क्रीडानगरी आचार्य अत्रे मैदानामध्ये पाहत आहोत. हिंदी लोक आले ना, खरंच कॉमेंट्री करायला कंटाळा. अक्षय सारखीच बॉलिंग करतोय, अक्षय सारखीच टाकतोय. तर अक्षय गोलंदाजी मार्गवरती पुन्हा सज्ज होतं. ह्या आधी ती डिलिव्हरी आपण नक्कीच पाहिली असेल की एक सुरेख संधी मिळाली होती. पुन्हा एकदा डॉट शॉर्ट ऑफ डिलिव्हरीचा मारा होता आणि एक डॉट डिलिव्हरी नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला झेल घेतला जातो या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. आणखी एका विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. तर विनोद या ठिकाणी झेल बाद होणं माघारी जातोय. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मनीष या ठिकाणी मैदानामध्ये येतोय बालमित्र मंडळ संघाच्या माध्यमातून. चार चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी बालमित्र मंडळ या संघाला. तर दीपक वरवटकर या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती सज्ज होते. तर गोलंदाजी मार्गवरती देखील सज्ज झालेला गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आकाश. या षटकातील 2 डिलिव्हरी जर आपण पाहिल्या तर 2 विकेट आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रनआउटच्या रूपाने आणि दुसरा झेलबादच्या रूपाने. तर दोन्ही फलंदाज बाद झालेले देखील आपल्याला पाहायला मिळाले. तर दीपक वरवटकर एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते, परंतु या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाते. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एक नोचा देखील चेंडू आपल्याला या ठिकाणी मिळतोय. तर 2 धावा या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा आलेल्या आहेत या ठिकाणी. रन आणि नो आणि पाटी डिक्लेअर 2 धावून काढले का? नाही एक धावून काढला आणि एक नोचा. हा आणि डिक्लेअर धावून नाही काढला, डिक्लेअर केला मागे आणि नो दिला.
तीन झाल्या हा नो दिला नो कुठला दिलाय नो 6 फिल्डरचे तर फटका जरूर ह्या ठिकाणी चांगला मारला जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते 2 धावा ह्या ठिकाणी मिळत आहेत बालमित्र मंडळ या संघाला आता मात्र थोडंसं समीकरण ह्या ठिकाणी बदललेलं पाहायला मिळते आता मात्र 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता असलेला हा सामना राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेला सामना आपण या ठिकाणी पाहत आहे अतिशय रंगतदार लढत अतितरी लढत आपण या ठिकाणी पाहत आहे सायरुद्र संघ आणि बालमित्र मंडळ या संघादरम्यान अति चुरशीचा सामना आपण या ठिकाणी पाहत आहे गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये मारलेला फटका आणि झेल बाद होतो या ठिकाणी दीपक वरवटकर एक आणखी धक्का लागतो या ठिकाणी दीपक वरवटकरच्या माध्यमातून तर नवीन फलंदाज या ठिकाणी प्रकाश वरवटकर मैदानामध्ये येतोय तर आता मात्र 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आजच्या सत्रातील हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहे संजय दीना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आज या ठिकाणी भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेटचे सामने या सामन्याच्या मुख्य आयोजिका आहेत आपल्या वार्ड क्रमांक 131च्या आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या कार्यसम्राटी नगरसेविका त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ राखीताई जाधव सालेन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होताना आपणास या ठिकाणी पाहायला मिळते 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता विजयासाठी पुन्हा एकदा डिक्लेअरच्या माध्यमातून 1 धाव जरूर या ठिकाणी मिळते एक चेंडू 5 धावांची आवश्यकता तर हा सामना या ठिकाणी जिंकायचा असेल तर या ठिकाणी नक्कीच आणि नक्कीच जरूर या ठिकाणी षटकार मारावा लागणार आहे फलंदाज मनीष याला आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते 1 धाव जिंकण्याच्या माध्यमातून गेलेली पाहायला मिळते आणि हा सामना या ठिकाणी विजय संपादित करतोय तो म्हणजे साई रुद्र हा संघ आणि बालमित्र मंडळाला या ठिकाणी पराभवाचा सामना नक्कीच पराभवाला समोर जावं लागते राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून विजय संघाचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील सामन्यासाठी मनपूर्वक